आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचं डे 7 आणि आज मी बनवलेली आहे मूग चिला. यालाच तुम्ही मुंगाचे आयते म्हणू शकता. तर एका मूग चिल्ल्यामध्ये 100 to 150 कॅलरीज असतात आणि त्याबरोबरच 6.7 to 7.5 ग्राम प्रोटीन असते. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 1 पाव मूग घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही हिरवी मूग आहे ही. आता आपल्याला या मुंगाला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मुंगामध्ये पाणी टाकून मी आता छान अशी या मुंगाला छान स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर हा धुतलेला जो पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मुंगामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि ओव्हरनाईट भिजवत ठेवायचं आहे किंवा तुम्ही 6 ते 7 तासांसाठी भिजवत ठेवू शकता. तर झाकून ठेवत आहे मी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघत आहे आणि बघू शकता की ती छान अशी मूग भिजलेली आहे. बघू शकता तुम्ही खूपच छान अशी ही मूग भिजलेली आहे. आता आपण यातला हा पाणी काढून घेऊया. तर मुंगामधला जो एक्स्ट्राचं पाणी होता सर्व काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी इथे हिरव्या मिरच्या, त्याबरोबरच इथे जिरा, लसूण आणि अद्रक हे सर्व इथे टाकून घेत आहे. तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करू शकता. आता मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे. तर मीठ मी सेंधा नमक यूज करत आहे आणि मीठ आपल्याला खूप कमी प्रमाणात टाकायचं आहे. अगदी जास्त टाकू नका किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. सेंधा नमकच आहे. आणि बघू शकता आता मी याचं वाटण तयार करून घेत आहे. आणि बघा या प्रकारे हा घट्ट असा वाटण तयार झालेला आहे. यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेली नव्हती आणि आता मी थोडंसं पाणी टाकत आहे. बघू शकता पाण्याचा प्रमाण जो नाश्त्याचा चम्मच असते त्याच्याने 1 ते 2 चम्मचच पाणी टाका. जास्त पाणी टाकू नका, नाहीतर हे चिले जे आहेत ते जमणार नाही, तुटून जाणार. तर बघू शकता फायनली मी छान असं याचा पेस्ट करून घेतलेला आहे. आणि याच प्रकारे ना आपल्याला सर्व जी ही मूग आहे ते पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण याचे चिले बनवून घेऊया, म्हणजे आयते बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे तवा ठेवलेली आहे आणि आपण हे 0 ऑइल चिला बनवणार आहोत, म्हणून मी तव्याला तेल नाही लावत आहे. तव्याला तेल न लावता मी हे चिले बनवत आहे. आणि नॉनस्टिकचा जर तवा असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही तवा घेऊ शकता, म्हणजे त्याला हे चिकटणार नाही आणि बरोबर बनणार. काढायच्या वेळेससुद्धा छान असे काढता येणार. तर मी हा नॉनस्टिकचाच तवा घेतलेली आहे. आणि जर तुमच्याकडे साधा तवा असेल तर तुम्ही थोडंसं अगदी कमी प्रमाणात तेल लावू शकता. तर बघू शकता या प्रकारे छान अशी मी तव्यावर पसरवून घेत आहे गोल आकारामध्ये. आणि हा जो चिला असतो हा थोडा जाडसरच बनतो. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये आणखीन जास्त ॲड करू शकता, म्हणजे हा चिला तुम्हाला आणखीन थोडासा पातळ बनवता येणार. तर बघू शकता आता आपण याला झाकून ठेवूया. स्लो गॅसवर झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनटं. 2-3 मिनटानंतर आता आपण बघूया. आणि स्लो गॅसवरच ठेवलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. आता याला आपण पलटून घेऊया. तर बघू शकता तेल नाही लावली तरी हा सहजासहज निघत आहे, कारण हा नॉनस्टिकचा तवा आहे. साधा तव्यावर थोडंसं तरी तुम्हाला तेल लावावं लागणार, नाही तर हा निघणार नाही, चिपकून बसणार. तर बघू शकता या प्रकारे मी छान अशी पलटवून घेतलेली आहे आणि किती बघा छान असं हा शिजलेला आहे. आणि आता दोन्ही बाजूने अगदी परफेक्ट आपला मूग चिला तयार झालेला आहे, म्हणजे मुंगाचे आयता आपला तयार झालेला आहे. याच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत. काही वेळानंतर बघू शकता 2-3 मी इथे चिले बनवून घेतलेली आहे आणि यावरून कोथिंबीर टाकून छान असं खाऊन घेणार आहे. तर बघू शकता कोथिंबीर टाकलेली आहे आणि किती मस्त दिसतं आहे बघायला सुद्धा सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागते हा मूग चिला. तर एकदा तरी नक्की ट्राय करा, कारण 0 ऑइल आहे, हाय प्रोटीन आहे आणि लो कॅलरीज आहे. त्यामुळे वेट लॉससाठी खूपच उपयोगी असणार आहे हा मूग चिला. तर नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.